अनेक वर्ष त्यांचं मराठी उत्तर भारतीय जेवण माझी वाहतूकदार आहे, रिक्षाधारक आहे, त्यांचं मराठी तुम्ही ऐका आणि बाकीच्यांना सगळ्यांना सांगा मराठी यायलाच पाहिजे. जर मुंबईत व्यवसाय केला तर महाराष्ट्रात काय, तर महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी यायलाच पाहिजे. तुम्ही तुमच्याच भाषेचा गौरव करते, मग महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला फायदा काय त्याचा? साधी मराठी बोलण्यासाठी संप करण्याची भाषा करता महाराष्ट्रात नका राहू, तुमच्या इकडे जाऊन तुम्ही तुमच्या इकडे संप करा, तुमच्याच भाषेचा गौरव करा. मी किती वेळा मराठी बोलला पण भाषेला माझ्यासोबत मराठी बोलते. सध्या मी गोरेगाव पूर्व या परिसरामध्ये उभी आहे आणि इथे एक रिक्षा स्टँड आहे आणि रिक्षावर असं लिहिलेलं आहे की आपण पाहतोय, मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं, या माझ्या रिक्षात बसा. खरं तर मुंबई सारख्या शहरामध्ये असे फलक, असे पोस्टर लावायची वेळ का आली असा प्रश्न यावेळेस उपस्थित होतो. यामागचं कारण म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेला निर्णय. जर रिक्षा चालक असेल किंवा टॅक्सी चालक असेल त्याला मराठी येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असं त्यांचं म्हणणं आहे किंवा नवीन परवाने दिले जाणार नाही. मात्र आता या संपूर्ण जे आहे घडामोडी संदर्भात मनसेने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे. मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष आपल्या सोबत आहे संजय नाईक, त्यांच्याकडून जाणून घेऊया. खरं तर असे पोस्टर लावायची वेळ मुंबईमध्ये काय येते हाच मुळात मोठा प्रश्न उपस्थित होतोय. काय सांगणार तुम्ही? मला असं वाटतं की यापूर्वीचे जेवढे शासन, जे सरकार होतं, ह्या गोष्टीला ते सगळे जबाबदार आहे. आणि या संदर्भात काही दिवसापूर्वी मी ज्याला आपल्या माध्यमातून आव्हान केलं सगळ्यांना, त्याला प्रताप सरनाईक यांना कळलं की या महाराष्ट्रामध्ये पहिलं मराठी आलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी, मला कळलं नाही की त्या मराठी भाषेच्या अनुसरून त्यांनी ज्याचे परमिट मराठी बोलता येत नसेल त्यांचे परमिट रद्द केले जातील. ही कष्ट खरे म्हणजे आधीचं जे सरकार होतं ज्यांनी परमिट बॅच वाटले, याच्यातला खूप मोठा भ्रष्टाचार हा समोर येतो आहे. ह्याला कुठेतरी दडपण्यासाठी कुठेतरी या मराठी भाषेचा पुरस्कार त्यांनी केला, मी त्यांचं अभिनंदन करतो. पण मी प्रताप सरनाईक साहेब हे माननीय शरद पवार, माननीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून राजकीय कारकीर्द त्यांनी सुरू केलेली आहे. मी त्यांचा म्हणून आभार मानतो की कुठेतरी त्यांचा मराठी माणूस जागा झाला, मराठी भाषा जागी झाली. त्यांनी जो आव्हान केलंय त्या आव्हानाला महाराष्ट्र वाहतूक सेना प्रतिसाद देईल. खरं तर जेव्हा आपण रिक्षामध्ये बसतो किंवा टॅक्सीमध्ये बसतो तेव्हा मुळात असं रिक्षा चालकासोबत असेल, ड्रायव्हर सोबत असेल, संवाद साधण्याचे वेळ सुटते, आम्हाला जायचे असं म्हणतात प्रवासी आणि रिटर्न डाऊन केला जातो किंवा तो बोलत होता. मग तिथे भाषेचा मुद्दा देखील उपस्थित होतो. मला असं वाटतं की सुरुवात झाली पाहिजे की यापासून सुरुवात झाली. कारण मला जर गोरेगावला जायचं असेल तर मी गोरेगावमध्ये चला मला बोलले माझ्या रिक्षाधारकांनी बोललं पाहिजे, या बसा आपण जाऊया. हा संवाद आपण समजता तेवढा नाही. प्रत्येक संवाद रिक्षाधारकाबरोबर पाठीमागच्या प्रवाशाचा पण चालू असतो, रिक्षाधारकाचा पण चालू असतो. त्यामुळे त्या संवादामध्ये ही जी खूप माणसं आहेत त्यांनी अनेक वर्ष त्यांचं मराठी उत्तर भारतीय जेवण माझी वाहतूकदार आहे, रिक्षाधारक आहे, त्यांचं मराठी तुम्ही ऐका आणि बाकीच्यांना सगळ्यांना सांगा. हे जर शिकले तर बाकीचे सगळ्यांनी शिकायला पाहिजे. आपल्यासोबत आणखी काही रिक्षा चालक आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांना नेमकं काय वाटतं या मुद्द्यासंदर्भात? गेले किती वर्ष तुम्ही रिक्षा चालवता? तुम्ही बोला. मी पण मुंबईमध्येच राहतात. काय मग भाषेची अडचण आतापर्यंत आली का तुम्हाला? एखाद्या प्रवासी आहे बसल्यानंतर काय वाटतं? काय नाही, भाषेची अडचण नाही, पण मराठी यायलाच पाहिजे. जर मुंबईत व्यवसाय केला तर महाराष्ट्रात काय, तर महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी यायलाच पाहिजे. दुसऱ्या राज्यांमध्ये त्यांची भाषा सक्ती केल्याची, महाराष्ट्रात मराठी नाही आल्या मग फायदा काय? महाराष्ट्रातल्या शाळा टाकण्यासाठी महाराष्ट्र भाषा, महाराष्ट्राची मराठी भाषा यायलाच पाहिजे. याच्या पाठीमागला कुठला राजकीय हेतू नाही किंवा कुठला याचा हेतू नाही. महाराष्ट्रात राहणार तर मराठी यायलाच पाहिजे. तुम्ही 3 पिढ्या राहता, 4 पिढ्या राहता आणि तुम्ही तुमच्याच भाषेचा गौरव करते, मग महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला फायदा काय त्याचा? तुम्ही साधी मराठी बोलण्यासाठी संप करण्याची भाषा करता महाराष्ट्रात नका राहू, तुमच्या इकडे जाऊन तुम्ही तुमच्या इकडे संप करा, तुमच्याच भाषेचा गौरव करा. ड्रायव्हरला मग तो कोणीही असं त्याला मराठी आलंच पाहिजे. भली जास्त नाही आली पण थोडकी मोठी मराठी त्याला आली पाहिजे, ती समजली बी पाहिजे. नाही तर तो मागं मराठी बसणार, तो जवळपुरी मध्ये बसणार, मग त्याचा फायदा. तुम्हाला काय वाटतं? तुमचं नाव सांगा आधी आणि तुम्ही मोठे मुंबईचे आहात की तुम्ही आलेले आहात इथे कामासाठी, काय सांगा? आम्ही उत्तर भारतीय जौनपूर जिल्हा आणि इकडनं आम्ही बरोबर का झालं. इकडं 40 वर्ष आमच्या रिक्षा लाईन आम्हाला काय त्रास नाही झाला. हे शिंदे साहेब आहे, ते साहेब आहे, ते साहेबाला आम्हाला काय 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 त्रास नाही झाला.
काय त्रास नाही मग आम्हाला. मराठी आली पाहिजे असं मराठी आली पाहिजे. जे महाराष्ट्रामध्ये तुम्ही असतात ना, राहतात ना, तर ते तुम्हाला मराठी भाषेचा सन्मान करायला पाहिजे. काय सांगणार आता मराठी भाषा ही अनिवार्य करण्यात आलेली आहे. जे कोणी रिक्षा चालवत असेल किंवा टॅक्सी चालवत असेल, योग्य वाटलं हा निर्णय, कारण की रिक्षामध्ये बसल्यावर काय असं संवाद साधायला लागतो की आम्हाला अमुक ठिकाणी जायचं असं तुम्ही हो किंवा नाही एवढंच उत्तर देतात. मग मराठी भाषा का वाटते असं गरजेचं आहे? पॅसेंजर पण मराठी लोक मराठी बोलत नाही. मेन गोष्ट आहे ड्रायव्हरला का मराठी, आपण मराठी असताना ते बोलत नाही. ड्रायव्हर शिकणार म्हणजे आपण बोलायला पाहिजे मराठी माणसामध्ये मराठी बोलायला पाहिजे. कधीपासून तुम्ही काम करता? 10 वर्ष कधी तुम्हाला अडचण आली भाषेसंदर्भात? आमचं मराठी लावा आम्हाला काय नाही, पण पॅसेंजर बोलत नाही मराठी. मी किती वेळा मराठी बोलता पण पॅसेंजर माझ्यासोबत मराठी बोलत नाही. दक्षिण भारतीय पण आहे. आणखी काही जे आहेत रिक्षा चालक त्यांच्याशी बोलूया. काय वाटतं की रिक्षा चालवताना बोलावं कुठं लागतं? फक्त आम्हाला इथं जायचं असं पॅसेंजर म्हणतो, मग इथे संवाद साधण्याचा मुद्दाच येत नाही. मग काय वाटतं मराठी मात्र आपण पाहतो की हा निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे असं वाटतं? नाही, मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे हा निर्णय योग्य आहे. नक्कीच वेगवेगळे जे आहे मतमतांतरी आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीत मराठी भाषा ही व्यवहाराची भाषा महाराष्ट्रामधील आहे असं प्रताप सरनाईक यांनी देखील म्हटलेलं आहे की प्रत्येकाला यायलाच हवं तो इथे एखादा व्यक्ती इथे काम करत असेल, बिझनेस करत असेल. आता या संदर्भामध्ये प्रतिस्पर्धी पक्ष असेल किंवा विविध संघटना यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. या ठिकाणी आपण गोरेगाव पूर्व या परिसरामध्ये पोहोचतो. येथील जे रिक्षा चालक आहे त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आता पुढे या संदर्भात नेमकं काय घडामोडी घडतात, हा भाषेचा मुद्दा आणखी तीव्र होऊन पुढे जातो का, किंवा या जे आहे मुद्द्यावरती योग्य प्रकारे जे आहे लोकांकडून आपलं मत प्रदर्शित करता येईल का हे पाहणं